नमस्कार सर्वांना. जे मुलं आरटीओची तयारी करताय, खूप विद्यार्थ्यांचे कॉल येत आहे की सर असे टॉपिक सांगा की ज्यानं मी पूर्वपरीक्षा पास होईल. कारण तुम्हाला फक्त पूर्वची ती बॉर्डर लाईन क्रॉस करायची आहे. त्याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. यामध्ये प्रत्येक विषयाचे तुम्हाला व्ही-आय-एम-पी टॉपिक मागच्या 8-10 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करून देतोय. ज्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले ते व्ही-आय-एम-पी मध्ये टाकलेले. म्हणजे मी काय केलेलं आहे, 5 स्टार, 3 स्टार, 2 स्टार असे केलेले. 5 स्टार जे क्वेश्चन्स म्हणजे 5 स्टार जे टॉपिक आहेत ते 5 स्टार मध्ये किंवा ग्रीन झोन मध्ये टाकलेले. ते व्ही-आय-एम-पी त्याच्यावर दरवर्षी प्रश्न आलेले. ते जरी तुम्ही व्यवस्थित केले, आधी तुम्हाला ते करायचे, नंतर 3 स्टार करायचे, नंतर 2 स्टार करायचे, वेळ भेटला तर. ते जरी तुम्ही केले तरी तुम्ही 100% पूर्वपरीक्षा पास व्हाल. ठीक आहे. तर आता बघूया आपण कोणते व्ही-आय-एम-पी टॉपिक आहे. डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. कारण मी 2 दिवसापासून याचं अनालिसिस करतोय. पूर्ण डिटेलमध्ये काढलेले. कशावर प्रश्न आले, काय केले सगळं सांगतो मी काय करायचं तुम्हाला. बघा सुरुवात करू आपण. पॉलिटी राज्यव्यवस्था 15 प्रश्न विचारले जातात. जे टॉपिक सांगाल त्याच्यावरच 10 ते 11 प्रश्न त्याच्यावरच येतील. ठीक आहे. जे ग्रीन झोनचे टॉपिक आहे. पहिला टॉपिक ग्राम प्रशासन म्हणजे काय, पंचायत राज. पंचायत राज मधली 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती खूप महत्वाची. त्याच्यामध्ये सरपंच, सरपंच ज्या पण समित्या असतील पंचायत राजशी संबंधित त्या करायच्या तुम्हाला. एवढं केलं तरी याच्यावर 1 ते 2 प्रश्न फिक्स आहे. ग्राम प्रशासनावर मागच्या 2 वर्षापासून ट्रेंड बदललाय. थोडे 2-3 प्रश्न विचारायला लागलेले. 73वी घटनादुरुस्ती करायची, 74वी घटनादुरुस्ती करायची. इतर समित्या ज्या असतील त्या वरवर महत्वाच्या करून घ्यायच्या. व्ही-आय-एम-पी टाकलेल्या 5 स्टार मध्ये हा करायचा म्हणजे करायचा आहे. ठीक आहे. पॉलिटीमध्ये दुसरं करायचं विधानमंडळ. मग विधानमंडळामध्ये कोण कोण येतं, विधानमंडळामध्ये जिथं विधान परिषद असेल तिथं विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल हे 3 टॉपिक फिक्स करायचे तुम्हाला. फिक्स म्हणजे फिक्स करायचे व्ही-आय-एम-पी. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला करायचं आहे महाधिवक्ता. तुम्हाला दर अल्टरनेट इयरला किंवा दरवर्षी तुम्हाला महाधिवक्तावर खूप छोटा टॉपिक पण त्याच्यावर प्रश्न दिसतो. हे एक व्ही-आय-एम-पी पॉलिटीमध्ये. घटना निर्मिती एक प्रश्न फिक्स आहे. घटना निर्मिती किंवा घटनेचे वैशिष्ट्य एक प्रश्न फिक्स येतो. हा टॉपिक तुम्हाला 5 स्टार मध्ये. मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये या दोन्हींपैकी एकावर एक प्रश्न येतो. आणि न्यायमंडळामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयावर कधी विचारला तर सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. पण उच्च न्यायालय तुम्हाला करायचंच आहे. उच्च न्यायालय व्यवस्थित करायचं आहे. कोणतं उच्च न्यायालय कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी काय आहे त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले गेलेले. उच्च न्यायालयाच्या महत्वाच्या तरतुदीवर प्रश्न आलेले, कलमांवर प्रश्न आलेले. उच्च न्यायालय करायचंय. मूलभूत हक्क व्ही-आय-एम-पी करायला. हे जे 5 स्टार दिसत आहे ना हे सगळे व्ही-आय-एम-पी. तुम्हाला त्याच्यामध्ये काय येतंय ते सांगतोय. मूलभूत हक्क दरवर्षी एक प्रश्न फिक्स आहे. फिक्स येतो एक प्रश्न. ठीक आहे. अनुसूचीवर मागच्या 2 वर्षापासून दरवर्षी प्रश्न विचारले गेले घटकाला. सूचीवर म्हणजे ज्या केंद्र सूचीमध्ये, केंद्र सूची असेल, समवर्ती सूची असेल, म्हणजे केंद्र राज्य संबंधामधल्या ज्या गोष्टी असतील, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची फिक्स प्रश्न येतो. आणि भाग जे 22 भाग आहे. ठीक आहे. 22 भाग किंवा आपण आता 25 भाग त्याला म्हणतो. ते 25 भाग म्हणजे सुरुवातीला 22 भाग होते ज्या वेळेला घटना तयार झाली त्यावेळेला ते करायचे तुम्हाला. आणि त्याचे महत्वाचे कलमे पण तुम्हाला करायचे. ओके. प्रस्तावना फक्त याच्यातले 5 पॉईंट करायचे. 5च पॉईंटवर प्रश्न विचारलेले आतापर्यंत. प्रस्तावना आपण त्याला प्रिएम्बल इंग्लिशमध्ये म्हणतो. हे सगळे जे टॉपिक आहे आणि पुढचा जो संघ राज्य आणि राज्यक्षेत्र 1 ते 4 कलम आणि राज्यांची निर्मिती कधी झाली ते बघायचंय. हे सगळे टॉपिक तुम्हाला पॉलिटीमध्ये करायचे. अशामध्ये पॉलिटीमध्ये आधी हे करायचे, मग पुढे महान्यायवादी जर वेळ भेटला तर संसद किंवा घटनात्मक, बिगर घटनात्मक आयोग वगैरे हे वरवर बघून घ्यायचंय. ठीक आहे. वरवर बघायचंय. पण हे जे 5 स्टार टॉपिक दिलेले पॉलिटीचे लिहून घ्या. व्ही-आय-एम-पी आहे. त्याच्यावरच तुम्हाला 10 ते 11 प्रश्न विचारलेले दिसतील पेपरमध्ये. कारण मागच्या 8 वर्षाचा ट्रेंड आहे. ओके. पुढे बघा. हे घटना दुरुस्ती ना याच्यामध्ये काय काय करा माहिती, कोणती कोणती घटना दुरुस्ती करा. एक तर तुम्ही 42वी घटना दुरुस्ती करा, 44वी घटना दुरुस्ती करा, 52वी घटना दुरुस्ती करा, 61वी घटना दुरुस्ती करा, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती आणि जे भाषेशी संबंधित ज्या घटना दुरुस्ती झालेल्या 21, 71 आणि 92 एवढ्या करा. ह्या घटना दुरुस्ती खूप महत्वाच्या. एक प्रश्न याच्यावर आलेला आहे. घटना दुरुस्तीमध्ये एवढ्या महत्वाच्या करा आधी. ठीक आहे. आणि मी तुम्हाला कोणती सांगितली, जी भाषेशी संबंधित ज्या आपण घटना दुरुस्ती झालेल्या आहे 21 असेल, 71 असेल आणि 92 असेल ते करायचे. बाकी तुम्ही नाही केलं तरी चालेल. वेळ भेटला तर करा. वरवर वाचलं, सोडून दिलं तरी चालेल. याच्यामधला राष्ट्रपती ना याच्यामध्ये एक थोडंसं राष्ट्रपती बघून घ्या. राष्ट्रपतीवर मागच्या 2 वर्षात एक प्रश्न विचारला गेला म्हणून राष्ट्रपती वरवर थोडंसं बघून घ्यायचं. मी इथं लिहितो राष्ट्रपती बघून घेणे. ठीक आहे. त्याला थोडंसं 3 स्टार मध्ये तुम्ही टाका राष्ट्रपती. हे झालं पॉलिटी बद्दल. आता हे वाचायचं कोणत्या पुस्तकातून, कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचलं तर ते सफिशियंट आहे वाचायला. ठीक आहे.
त्याच्यामधले हे टॉपिक करून घ्या तुम्ही. आता ही आमची एक बॅच आहे, कोर बुस्टर बॅच, फक्त 999 रुपयाची बॅच आहे. हे सगळे जे ग्रीन झोनचे टॉपिक आहे, रेड झोन मधले म्हणजे 3 स्टार आणि 5 स्टार टॉपिक सगळे याची तुम्हाला रिव्हिजन दिलेली. क्वालिटी फक्त 5 ते 6 तासात दिलेली आहे. तेवढे जरी 5-6 तास तुम्ही रिवाईज केले ना, तरी तुमचे 11 ते 12 प्रश्न ह्याच व्हिडिओमधून येतील. तुम्ही ते व्हिडिओज बघा, डेमो बघा, क्वालिटी काय दिलेली. कारण मागच्या 10 वर्षाचं अॅनालिसिस करून ते व्हिडिओ बनवलेले. अनुसूची फक्त 5 मिनिटात दिलेली, घटना निर्मिती 10 ते 12 मिनिटं, मूलभूत हक्क 40 मिनिटात दिलेले. खूप महत्त्वाची बॅच आहे, 999 रुपयाची बॅच आहे. याच्यामध्ये सर्व विषयांचे रिव्हिजन लेक्चर टाकणारे, ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतात. हे तुमच्यासाठीचे, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, जे जॉब करताय त्यांच्यासाठी दिलेले आहे. ओके. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थित करा हे. ही जर बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला स्वाध्याय अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली. 999 रुपयाला आत्ता बॅच आहे. बॅच कंप्लीट झाल्यावर याची फी 5,000 होणार. त्याच्यामुळे आत्ता घेऊ शकता तुम्ही बॅच. डेमो बघा आणि मग घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये 12 टेस्ट पण दिलेल्या आहेत. त्या टेस्ट आयोगाच्या पॅटर्नवर बनवलेल्या आहेत. आणि एखाद्या मुलाला काय वाचावं, कसं वाचावं हे कळतच नाही, तर ते कॉल करून मेंटरशिप पण आम्ही त्यांना करणार आहे. अशा पद्धतीची ही फुल फ्लेज बॅच आहे. टेस्ट सिरीज, रिव्हिजन आणि मेंटरशिप. ओके. तुम्ही स्वाध्याय अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून ती बॅच घेऊ शकता. खूप फायदा होईल तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर. पुढे बघा, पुढचा आहे भारताचा इतिहास. भारताच्या इतिहासामध्ये पहिलं आहे ब्रिटिशांचे धोरण, सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय जे पण धोरणं होते त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे एकदा. 5 स्टारचा टॉपिक आहे, IMP करायचाच आहे. सुधारणा चळवळी, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ज्या पण सुधारणा झालेल्या आहे, ब्राह्मो समाज असतील, म्हणजे जे महत्त्वाचे समाजसुधारक होते बघा भारताच्या लेवलला, राजाराम मोहन रॉय असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, म्हणजे हे सगळे महत्त्वाचे बरं का. हे जे किंवा आर्य समाजाची स्थापना, सत्यशोधक समाज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भारताच्या समाज सुधारणामधल्या करायच्या आहेत. ओके. पुढे बघा, काँग्रेसची स्थापना, पहिली 4 अधिवेशनं VIMP. काँग्रेसच्या पहिल्या 4 अधिवेशनावर आतापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये 4 प्रश्न आलेले. 5च वर्षात 5 पेपर झालेले, 4 प्रश्न आलेले. काँग्रेसच्या पहिल्या 5 अधिवेशनावर पाठच करायचे. ठीक आहे. 5 स्टार टॉपिक आहे, करायचा आहे. कायदे करायचे 1773 पासून 1935 किंवा 1947 पर्यंतचे कायदे. त्याच्यावर आयोग एकतरी कायद्यावर काहीतरी प्रश्न विचारतं. वर त्याच्या तरतुदी बघून घ्यायच्या आहे. गव्हर्नर जनरलवर एक प्रश्न फिक्स राहतो, ते बघून घ्यायचंय. आणि हा एक VIMP टॉपिक 1857चे उठावाचे नेतृत्व विचारले जातात. कानपूरला कोणी केलं, झाशीला कोण होतं, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला कोण होतं, याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. महत्वाचं हे करायचं. 5 स्टार टॉपिक आहे. आदिवासी, शेतकरी, कामगार यांच्या चळवळी, शेतकरी चळवळीवर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. कामगार चळवळीवर फिक्स प्रश्न असतो. VIMP टॉपिक आहे, ते करायचं. क्रांतिकारी चळवळी करायच्या आहे. ओके. आणि बाकीचे याच्यामध्ये बघा, हा एकदम छोटा टॉपिक आहे, पण याच्यावर पण 5 वर्षात 2-3 प्रश्न आलेले आहे मागच्या. रयतवारी, महालवारी आणि कायमधारा एकदा बघून घ्या. ठीक आहे. आपल्या भूसुधारणा ज्या आहेत त्या. बाकीचं हे असहकार, खिलाफत चळवळ हे तुम्हाला वर बघायचं आहे. असहकार चळवळ कधी झाली, खिलाफत चळवळ कधी झाली, चले जाव चळवळ कधी झाली. मी तुम्हाला इतिहासामध्ये ट्रिक सांगतो काय करायचंय. हे काँग्रेस पूर्व ज्या संघटना होत्या, इंडियन असोसिएशन असेल, बॉम्बे असोसिएशन असेल, ईस्ट इंडिया असोसिएशन असेल, महत्वाच्या ज्या 5-6 संघटना स्थापन झालेल्या आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. संघटनेमध्ये अभ्यास करताना कसं करायचं, स्थापना कोणी केली, कधी झाली आणि त्याचा उद्देश काय होता, ह्या 3च गोष्टी करायच्या. पास व्हायचंय आपल्याला. आपल्याला लई 70-80 मार्काने पाडायचे. फक्त ती बॉर्डर क्रॉस करायची, कारण तुम्हाला मुख्याला पूर्णपणे टेक्निकल असणार आहे. ठीक आहे. पूर्वसाठी एवढं सफिशियंट आहे. मला बघा, आता हे जे दिसतंय ना, हे 2 स्टार टॉपिक, याच्यावर रेअरेस्ट ऑफ रेअर क्वेश्चन आलेले. पण तुम्हाला इथं स्मार्ट वर्क काय करायचंय, स्मार्ट वर्क केलं तर काय करा माहितीये का, गदर मुवमेंट कधी सुरू झाली, चंपारण सत्याग्रह कधी झाला, कोणी केला, अहमदाबाद मिल केला, खेडा, फक्त कोणी कधी झाला एवढंच करायचं तुम्हाला. रौलट कायदा कधी आला, बारडोली सत्याग्रह कधी झाला होता, कोण होतं महत्वाचं नेतृत्व, 2 गोष्टी करायच्या, कधी झाला, नेतृत्व कोण होतं. ओके. इथं होम रूल चळवळ किंवा सायमन कमिशन भारतात कधी आलं, नेहरू अहवाल कधी आला, याचे फक्त इयर काढून घ्यायचे. तुम्हाला हे गुगल करायचंय फक्त बस. आणि याच्यात शॉर्ट पॉईंट लिहून घ्यायचे. मवाळ कालखंड कधी होता, कोण होते मवाळ नेते, जहाल नेते कोण होते, राष्ट्रीय चळवळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर बघायच्या आहेत. ओके. महाराष्ट्राचा इतिहास आपल्यासाठी महत्वाचा. भारताच्या इतिहासावर 4-5 प्रश्न असतात, महाराष्ट्राच्या इतिहासावर 4 ते 5 प्रश्न असतात. असे 10 प्रश्न इतिहासाला विचारले जातात. याच्यामध्ये समाजसुधारक, महत्वाचे समाजसुधारक नानाशंकर शेठ असतील, जांभेकर असतील, ज्योतिबा फुले असतील किंवा आंबेडकर असतील किंवा आपले शाहू महाराज असतील, यांच्यावर प्रश्न विचारले जातात मोस्ट. ठीक आहे. महत्वाचे आपल्या स्कोर बुस्टर बॅचमध्ये मी महत्वाचे समाजसुधारक 4-4, 5-5 मिनिटात तुम्हाला महत्वाचं काढून दिलेलं आहे सगळं.
₹999 ही खूप छोटी रक्कम आहे. लायब्ररीची फी एवढी रक्कम आहे महिन्याच्या. पण ती बॅच अशी आहे, का जे तुमचा स्कोर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही पडणार. सायन्स वगैरे सगळे विषय रिवाईज करून दिलेले त्यामध्ये. विश्वास ठेवा, एकदा डेमो बघा. हे बघा, याच्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा म्हणजे काय? मानव धर्म सभा असतील, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज किंवा डिप्रेस क्लास मिशन असतील, सोशल सर्व्हिस लीग असतील. महत्त्वाच्या ज्या पण सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या त्या बघायच्या आहे तुम्हाला. क्रांतिकारी चळवळी, अभिनव भारत वगैरे त्या सगळ्या गोष्टी, चाफेकर बंधू वगैरे त्या बघायच्या इथं. IMP महाराष्ट्रातले वृत्तपत्र याच्यावर प्रश्न विचारला जातो. महत्वाचं आहे. कामगार चळवळीवर प्रश्न 1857 चे जो उठाव झालेला आहे तो. इथं बघा, त्याच्या पूर्वीचे काही उठाव आणि 1857 चा उठाव हे तुम्हाला बघू म्हणजे वाचायचे जे 5 स्टार मध्ये आता 5 स्टार सगळे टॉपिक तुम्ही करा. तेवढाच अभ्यास करा. तेवढेच टॉपिक करायचे तुम्हाला. हे रेड मधले नाही केले, वेळ भेटला तर हे करा, नाही तर करू नका. जेवढं दिलंय तेवढं व्यवस्थित करा. खूप अनालिसिस करून हा चार्ट दिलेला आहे हा तुम्हाला. ठीक आहे. हे झालं महाराष्ट्राचं. हे बघा, हे एक महत्वाचं आहे. काँग्रेस पूर्व राजकीय संघटना. ठीक आहे, ते पण 5 स्टार मध्ये येतं. मध्ये म्हणजे मी अनालिसिस करून टाकलेलं आहे ते व्यवस्थित. कशावर किती प्रश्न आले, काय करताना ते खालीवर थोडीशी सिक्वेन्स मध्ये रेड दिसतंय. मध्ये ते एखादा ग्रीन टॉपिक आहे, ते लिहून घ्यायचंय तुम्हाला. तुम्ही काय करा, एक वहीवर आहे ना हे टॉपिक लिहा. राज्यघटनेचं काय वाचायचं, भारताच्या इतिहासाचं काय वाचायचंय, महाराष्ट्राच्या इतिहासाचं काय वाचायचं आणि ती नोट्स बनवा. प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय मला पास होण्यासाठी. आता आहे अर्थशास्त्र. सगळ्यात इम्पॉर्टंट सार्वजनिक वित्त फिक्स प्रश्न राहतो दरवर्षी. कर संरचना आणि सार्वजनिक वित्तावर दरवर्षी 1 ते 2 प्रश्न. म्हणजे कर संरचनेवर 1 प्रश्न, सार्वजनिक वित्तावर 2 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. बँकिंगवर फिक्स प्रश्न राहतो, फिक्स. आरबीआयवर राहील किंवा बँकिंगवर राहील. म्हणजे आरबीआय सह बँकिंग करताना त्यामध्ये आरबीआय महत्वाची, नंतर बाकीच्या बँका करा. ओके. फिक्स प्रश्न राहतो याच्यामध्ये. आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना म्हणजे नियोजन आयोगापासून ते पंचवार्षिक योजना आणि नीती आयोगापर्यंत फिक्स प्रश्न. ठीक आहे. पुढे बघा, योजना ज्या असतील महत्वाच्या, धोरणे असतील, कार्यक्रम आणि समित्या. याच्यावर प्रश्न. समित्या म्हणजे कोणत्या? बँकिंगशी रिलेटेड समित्या असतील, इतर गोष्टींशी, कर संरचनेशी रिलेटेड समित्या असतील, त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. लोकसंख्या, याला डायरेक्ट VIMP 5 स्टार नाही, मी म्हणेल 6 स्टार करा डायरेक्ट. लोकसंख्येवर प्रश्न कशावर विचारले जातात? डेमोग्राफिक डिव्हिडंडवर प्रश्न विचारतात. घनतेवर प्रश्न विचारला जातो. सेक्स रेशोवर प्रश्न विचारला जातो. महत्वाच्या गोष्टी, जे महत्वाचे धोरण होते लोकसंख्येचे, ट्रान्झिशन झालेलं होतं लोकसंख्येचं. लोकसंख्या टॉपिक खूप चांगला करा तुम्ही, खूप चांगला. हा भूगोलमध्ये पण याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि अर्थशास्त्रामध्ये पण प्रश्न विचारतात. दोन्ही तुम्हाला एकत्रित करायचे. महाराष्ट्राचे पहिला जिल्हा एखादा असेल, त्याच्यामध्ये सेक्स रेशो मधला घनता असेल महाराष्ट्राची, सगळ्यात कमी घनता असणारा जिल्हा, सगळ्यात जास्त, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या व्यवस्थित. पहिले 5. ठीक आहे. लोकसंख्या. दारिद्र्य आणि बेरोजगारीवर 1 प्रश्न फिक्स राहतो, कारण इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न विचारले जातात. ते 15 प्रश्न ह्याच टॉपिकवर मेनली विचारलेले, जे ग्रीन केलेले मी. ठीक आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नावर 1 प्रश्न फिक्स असतो. राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं, GDP, GNP, या सगळ्या गोष्टी. हा एक टॉपिक, याला इथं 5 स्टार करायचं राहिलं, मी इथं लिहितोय. दरवर्षी याच्यावर 1 ते 2 प्रश्न फिक्स राहत्या. अर्थसंकल्पावर प्रश्न विचारला जातो. लेखा व लेखा परीक्षणावर प्रश्न विचारतो, 2 प्रश्न. ठीक आहे. अशा पद्धतीने हे महत्वाचे टॉपिक आहे. आणि खाली इथं मी फक्त कृषी केलेलं आहे, कारण कृषीवर आहे ना दरवर्षी 1 प्रश्न आपल्याला दिसतो. त्या योजनांवर असेल किंवा कृषीशी संबंधित इतर गोष्टीवर असेल. ठीक आहे. तो एक महत्वाचा टॉपिक. बाकी हे नाही, हे रेड हे केलं नाही तर चालेल, कारण हा मोठा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. ओके. आणि एक संघटनांचा टॉपिक आहे बघा, आंतरराष्ट्रीय संघटना. त्याच्यामध्ये WTO, IMF वगैरे त्या सगळ्या एकदा वर बघून घ्या, कधी त्यांची स्थापना झाली होती, कारण ते बेसिक क्वेश्चन असतात. WTO ची स्थापना कधी झाली, IMF कधी झालं, वर्ल्ड बँक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा वर बघायच्या. बाकी वेळ भेटला तर करा, नाही तर करू नका. ठीक आहे. अर्थशास्त्राचं झालं. याच्यासाठी तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता, महत्वाचं पुस्तक आहे. आणि काही टॉपिक तुम्ही जर दीपस्तंभामधून केले तर चालेल. ओके. आता ही RTO MUI ची बॅच आमची ₹2999 पूर्ण मेन्स देतोय. फक्त 120 तासाची बॅच आहे. 120 तासामध्ये संपूर्ण मेन्स. तुम्हाला मेन्स पास करायची. तुम्हाला सायंटिस्ट नाही व्हायचं. तुम्ही 400, 400, 500, 500 तासाचा मेन्सचा अभ्यास नका करू. 120 तासांमध्ये टू द पॉइंट स्टँडर्ड सोर्सेस मधून काढलेले नोट्स देतो या बॅचमध्ये. डेमो व्हिडिओ बघा, कौशल सरांनी शिकवलेली बॅच. खूप एक्सपिरियन्स फॅकल्टी, खूप मुलांनी ज्यांनी बॅच घेतलेली त्यांची अर्धी बॅच ही बघून झाली 5-6 दिवसामध्ये. अर्धी बॅच 5-6 दिवसामध्ये काय मुलांनी बघितलेली. एवढं छान घेतलेलं, स्पीड वाढून बघितली काही नाही. अर्धी बॅच झाली. त्याच्यामुळे 120 तासात पूर्ण सिलेबस आहे, 100 ते 120 तासामध्ये.
तुम्हाला जर आरटीओचे नोट्स बघायचे असतील तर सर्व डेमो नोट्स आपल्या ॲपमध्ये टाकलेले आहेत स्वतः अकॅडमीचे ही बॅचबद्दलचे. ठीक आहे. आता हे महाराष्ट्राचा भूगोल 5 ते 6 प्रश्न याच्यावर असतात. 4 प्रश्न भारताच्या भूगोलावर असतात. बघा याच्यामध्ये काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे, विस्तार कसा आहे, काय त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. स्थान आणि विस्तार जो टॉपिक तुम्ही वाचाल, सौदीमधून वाचा, दीपस्तंभामधून वाचा. 5 स्टार टॉपिक येतो. पुढे बघा जलविद्युत केंद्र. हे जलविद्युत केंद्र कुठे आहे, कोणते काय त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. औष्णिक ऊर्जा केंद्र, अणुऊर्जा केंद्र, उद्योग केंद्र ह्याच्यावर प्रश्न फिक्स राहतो बरं. फिक्स प्रश्न आहे भूगोलामध्ये. ओके. खनिज संपत्तीवर प्रश्न विचारले जातात. कोणते खनिज कुठं सापडतात, काय त्याच्यावर प्रश्न आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. लोकसंख्या तुम्हाला जे सांगितलं अर्थशास्त्रामध्ये सेम आहे. इथं आणि तिथं एकच करायचं व्यवस्थित. नदी प्रणाली एक प्रश्न फिक्स असतो. नदी प्रणाली भारतावर एक, महाराष्ट्रावर एक महत्वाची नदी प्रणाली. हा ठीक आहे. आता हे वाहतूक आणि पर्यटन स्थळे हे करू शकता. बाकी 5 स्टार आहे, 3 स्टार आहे. तुम्हाला वेळ भेटला तर करा, नाही तर नका करू. ठीक आहे. वर तुम्ही बघून घेऊ शकता कुठे जास्त पर्जन्य पडतोय, हवामान वगैरे. भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो हे वर बघून घ्यायचंय तुम्हाला. बेसिक याचे पीओक्यू जरी करून घेतले तुम्ही त्या उरलेल्या टॉपिकचे तरी झालं. पण आधी हे करायचे जे दिलेले टॉपिक आहे ते 5 स्टार मध्ये. पुढे बघा भारताशी रिलेटेड भारताचं भूगोल. भारत स्थान आणि विस्तार, नदी प्रणाली करू शकता, हवामान, पर्जन्य वारे, भारताचे प्राकृतिक विभाग म्हणजे डोंगर महत्वाच्या जे डोंगर रांगा आहे भारतामधल्या, ज्या पर्वत रांगा आहे त्या करू शकता तुम्ही महत्वाच्या. जे प्राकृतिक विभाग आहे भारताचे ते महत्वाचे करून घ्या. भारताच्या महत्वाच्या नद्या त्या करायच्या, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्या खिंड वगैरे त्याच्यावर पण प्रश्न येतो एखादा. ओके. पुढे बघा खनिज संपत्ती काय करायची गरज नाही, उद्योगधंदे हे बाकीचं करू नका. लोकसंख्या करा भारताची, म्हणजे भारताची घनता किती आहे, भारतामधले महत्वाचे राज्य, शिक्षण, सेक्स रेशो या सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही लोकसंख्येमध्ये. बाकी 3 स्टार आहे, 2 स्टार आहे ते बघितलं बरोबर, वेळ भेटला तर बघा, पण हे आधी करा मग बाकीचं करा. आता विज्ञान, जीवशास्त्र हे जे 5 स्टार टॉपिक दिलेले हे मस्ट करायचे. 15 मार्काला विज्ञान विचारलं जातं. ठीक आहे. तुम्हाला प्राण्यांचे वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन करायचे, वनस्पतीचे वर्गीकरण, प्लांट क्लासिफिकेशन आणि सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती महत्वाचा खूप व्हीएमपी टॉपिक बरं का. दरवर्षी प्रश्न या सायंटिस्टवर विचारला जातो 5 स्टार. पोषण, न्यूट्रिशन आणि रोग, डिसीज जे विचारले जातात ते, त्याच्या लस कोणत्या कोणत्या आहेत त्या करायच्या. इथं बघा वनस्पतीवरील रोग विचारला जातो, भुईमुगावरील टिक्का डिसीज कशामुळे होतो, काय त्या सगळ्या गोष्टी, किंवा तो डिसीज विचारला जातो तो कोणत्या याच्यावर होतो, पिकावर होतो ते विचारलं जातं. महत्वाचं आहे. वनस्पतीचे पोषण ते महत्वाचं आहे. हे सगळे 5 स्टार मधले विज्ञानाच्या बायोलॉजी मधले टॉपिक आहे. बाकीचे 3 स्टार आहे, वेळ भेटला तर करा, नाहीतर नका करू. ठीक. हे बघा हे पण जैवतंत्रज्ञान वगैरे वगैरे वेळ भेटला तर करायचं. आता रसायनशास्त्र, विज्ञानामधलं रसायनशास्त्र हे महत्वाचं आहे, करायचंच आहे. खनिजे आणि धातुके, मिनरल्स आणि ओर करायचंच आहे, खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन करायचंय. ऑटोमिक स्ट्रक्चर तुम्हाला करायचंय. ऍसिड अँड बेसिस करायचंय. स्टेट ऑफ मॅटर आणि इट्स नेचर करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं आवर्त सारणी, पिरियोडिक टेबल. ठीक आहे. आणि क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट त्याचाच भाग आहे. पिरियोडिक टेबल करा, त्याच्यावर प्रश्न विचारला. ही केमिस्ट्री. फिजिक्स बघा, फिजिक्समध्ये विचारलं जातं ध्वनीवर फिक्स प्रश्न राहतो बघा, दरवर्षी एक प्रश्न फिक्स आहे. साऊंड या टॉपिकवर एक प्रश्न फिक्स आहे. प्रकाशवर प्रश्न विचारला जातो, ही एक आयएमपी. दरवर्षी हा रेडिओ ऍक्टिव्हिटीवर प्रश्न आहे, दरवर्षी व्हीआयएमपी तेवढं करायचंच आहे तुम्हाला. दरवर्षी म्हणतोय बरं का, व्हीआयएमपी टॉपिक आहे, 5 स्टार मधला टॉपिक आहे. आणि पुढचा भौतिक राशींचे मापन आणि एकेकी याच्यावर पण प्रश्न विचारला जातो 5 स्टार. तुम्हाला ते 15 प्रश्न 3-4 प्रश्न भौतिक शास्त्रावर, 4 प्रश्न केमिस्ट्रीवर, बायोलॉजीवर, 6-7 प्रश्न असे 15 प्रश्न विचारले जातात. जेवढं दिलंय तेवढं जरी व्यवस्थित केलं तरी 10-11 प्रश्न त्याच्यातून येणार. ठीक आहे. त्याच्या बाहेर जाणार नाही. ओके. आपल्याला मेरिट क्रॉस करायचंय, आपल्याला त्याच्यामध्ये लीड नाही घ्यायचं, मेरिट क्रॉस करायचंय आरटीओचा बस. हे सगळे टॉपिक तुम्हाला दिलेले, हे सगळे व्यवस्थित करा. कोर बुस्टर बॅच आमची, त्याच्यामध्ये हे जे व्हीएमपी टॉपिक दिलेले 5 स्टार आणि 3 स्टार याचे सर्व लेक्चर रिव्हिजन मोडमध्ये अवेलेबल करून दिलेले तुम्हाला. पूर्णपणे अनालिसिस करून तुम्ही तेवढ्या जरी नोट्स काढल्या तरी तुम्ही आरामात पूर्वपरीक्षा पास व्हा. ओके. एवढंच करायचं. आणि गणित बुद्धिमत्ता तुम्हाला प्रॅक्टिस करा. ओके. जीएसचे जे सब्जेक्ट आहे ते करून देतोय, कोर बुस्टरमध्ये टेस्ट पण घेतोय, प्रॅक्टिससाठी सगळ्या गोष्टी करतोय. ओके. चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.